श्रीराम देवस्थान ट्रस्ट सावरगाव, उत्कर्ष मंडळ सावरगाव आणि पांडुरंग देवस्थान ट्रस्ट सावरगाव, समस्त ग्रामस्थ सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं श्रीराम जन्मोत्सव सोहळा सावरगावमध्ये सुरू असताना दररोज हरिकीर्तन संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचं भव्य आयोजन करण्यात येत आहे। दररोज 1600 ते 1700 भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतात। परंतु महाराष्ट्राची संस्कृती आणि जुन्नर आंबेगाव तालुक्याचा आवडता पदार्थ म्हणजेच मासवडी भोजनाचा आस्वाद 2000 भाविकांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं घेतलाय। अष्टविनायक केटरर्सचे सर्वेसर्वा बबनराव खटावकर यांच्या माध्यमातून मासवडी रस्सा आणि स्पेशल इंद्रायणी तांदळाचा राईस बनवण्यात आला। सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व महिला घरून 5 भाकरी घेऊन आल्या आणि भव्य मासवडी भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रम श्रीराम महिला मंडळ आणि समस्त सावरगाव पंचक्रोशीतील महिलांच्या देणगीतून हा भव्य मासवडी भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। चालू असलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी सावरगाव बस्ती, खिलारवाडी, निमदरी, निमगावतर्फे म्हाळुंगे, चिंचोली तसेच फुलेवाडी आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। दिनांक 26 मार्च 2026 रोजी सकाळी भव्य मांडव डहाळ्याचा कार्यक्रम, भव्य मिरवणूक संपन्न होईल। त्याचप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं गाथा मंदिर देहूचे अध्यक्ष हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल। त्याचप्रमाणे 27 मार्च या दिवशी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सांगता हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनानं संपन्न होईल। तदनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। रात्री 8 वाजता भव्य पालखीचं आयोजन केलं आहे। तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे। रामकृष्ण हरी। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या नामदेव महाराजांच्या उक्तीप्रमाणे सावरगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम जन्मोत्सव सोहळा हा गेले 68 वर्ष पूर्ण आजच्या 69व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले 5 दिवस या सप्ताहामध्ये नामांकित कीर्तनकारांची कीर्तन झाली। पूर्ण सप्ताहामध्ये आपण दररोज अन्नदान करत आहोत आणि रोज 1500 ते 1600 1700 लोक अन्नदानाचा लाभ घेत आहेत। आजचा 5वा दिवस। या दिवशी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष संजय नाना धोंडगे यांचं कीर्तन झालं। त्या कीर्तन समाप्तीनंतर आजचं एक महाराष्ट्राचं भूषण जेवण म्हणून मासवडीचं जेवण आपण आज ठेवलेलं होतं। त्या जेवणाचा लाभ सुमारे 2000 लोकांनी घेतला। अशा प्रकारचं जेवणाची परंपरा ही गेली 15 वर्षे आपण जोपासत आहोत आणि ती याही पुढे श्री प्रभू रामचंद्र जशी शक्ती देईल त्याप्रमाणेच अखंड चालू राहील। यापुढे 2 दिवस अजून सप्ताहाचे आहेत। रामनवमी जन्मोत्सव आहे, काल्याचा कार्यक्रम आहे। त्याही दिवशी उद्याचा पाठ धरून नामांकित कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण गुरुवारी पांडुरंग महाराजांचा श्रीराम जन्म उत्सवाचा कार्यक्रम आहे आणि काल्याचा कार्यक्रम आहे। या दिवशी पंचक्रोशीतील सर्व लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी देवस्थानच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करीत आहे। रामकृष्ण हरी। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव गेली 5 दिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। या 5 दिवसामध्ये दररोज 1,500 ते 2,000 लोकांच्या या ठिकाणी अन्नप्रसाद बनवला जातो। हा अन्नप्रसाद या पंचक्रोशीतील अन्नदात्यांच्या आर्थिक योगदानातून या ठिकाणी बनवला जातो। आजचा खास विशेष जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याचं खास वैशिष्ट्य जे मानलं जातं तो अनोखा असा प्रकार म्हणजे मासवडी आणि भाकरी हा अन्नप्रसाद आज या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी आपण उपलब्ध केलेला आहे। हा अन्नप्रसाद आपण बनवत असताना भाकरी करणं खरं तर शक्य होत नाही। 2 ते 3,000 भाकरी दररोज करणं शक्य होत नाही। म्हणून प्रत्येक घरातून 5 भाकरी या ठिकाणी महिलांना आवाहन केल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक घरातून 5 भाकरी या ठिकाणी आणल्या आणि त्याच्यातूनच
हा मासवडी भाकरीचा हा अन्नप्रसाद या प्रभू रामचंद्रांच्या चरणी या ठिकाणी अर्पण केला. अतिशय सुंदर असं नियोजन या माध्यमातून केलं जातं. संपूर्ण ग्रामस्थांचं आणि या अन्नदात्यांचं मी उत्कर्ष मंडळ सावरगाव, श्रीराम देवस्थान ट्रस्ट सावरगाव व समस्त ग्रामस्थ मंडळी सावरगाव यांच्या वतीनं हार्दिक असे आभार व्यक्त करतो. या मासवडी आणि भाकरीचं नियोजन ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं ते श्रीराम महिला भगिनी मंडळाच्या महिला भगिनी तसेच सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनी मिळून या मासवडी भाकरीचं उत्तम असं नियोजन या ठिकाणी करत असतात. गेली 6 ते 7 वर्ष या महिला भगिनींकडून ही सेवा प्रभूंच्या चरणी अर्पण केली जाते. तसेच उद्याचं खास आकर्षण म्हणजे प्रभू श्रीरामांचा या ठिकाणी आगमन सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपात या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाची सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सगळ्या भाविकांना विनंती, डोळ्याची पारणे फेडणारा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण या कार्यक्रमाला संध्याकाळी 8 वाजता या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच त्यापूर्वी 6 ते 8 या वेळेमध्ये हरिभक्त परायण अभिमन्यू महाराज कदम यांचे 6 ते 8 या वेळेमध्ये कीर्तन होईल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामजन्मापर्यंत आपण सर्वांनी या नामसप्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.